नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनी ही स्वतः रूममध्ये येते आणि नंतर अभिषेकचा फोनमध्ये जो नंबर सेव्ह केलेला असतो तो नंबर ती अभिषेकचा नंबर वैशाली या नावाने एडिट करून टाकते आणि म्हणते की वैशाली ठीक आहे, या अभिषेकचं नाव ना आता मी वैशाली म्हणून सेव्ह करते, म्हणजे कोणाला माझ्यावर संशय देखील येणार नाही. म्हणून आता तिथे ती लगेच विचार करते की हे सगळं अभिषेकला पण मी सांगते आणि अभिषेकला ती कॉल करते. तो बाजूला येतो आणि म्हणतो की हॅलो, बोला. तेव्हा ती म्हणते की वैशाली, हाय, कशी आहेस तू? तेव्हा मग तो म्हणतो की काय वैशाली, सॉरी, तुम्ही मला फोन लावलाय अभिषेकला, काय झालंय तुमचं मॅम? तेव्हा मग ती म्हणते की अरे असं काय करतोयस तू? आतापासून लक्षात ठेव, तू वैशाली आहेस. अरे मगाशी नाही का मी तुला भेटले तेव्हा सांगितलं की आपल्याला नंबर जे आहेत ते वेगवेगळ्या नावांनी सेव्ह करायचेत, म्हणूनच तुझं नाव मी वैशाली या नावाने सेव्ह केलेलं आहे. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून तुला सांगायला फोन केला आहे की तू पण माझं नाव दुसऱ्या कुठल्या तरी नावावरून सेव्ह कर. लक्षात आलं आहे का तुझ्या कुठल्या तरी तुझ्या मित्राच्या नावाने वगैरे? तेव्हा तो म्हणतो की ओ, आता लक्षात आलं माझ्या. मग ती वैतागते आणि म्हणते की अरे अभिषेक, इतक्या लवकर जर तू गोष्टी विसरायला लागलास तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. अरे तुला कळतंय का मी काय बोलते ते? उगीचच नको त्या गोष्टी विसरू नकोस तू. लक्षात आलं ना? त्यावेळेला अभिषेक म्हणतो की हो हो, आठवलं मला. नंतर सावनी वैतागत म्हणते की हे बघ अभिषेक, अशा गोष्टी विसरून चालणार नाही, तुझ्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. ती मुक्ता जाम शातीर आहे आणि ती काय करते हे तुला माहिती नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे काही करायचे ते अगदी सावधगिरीने करायचं आहे. मी जे सांगितले ते पूर्णपणे लक्षात ठेव. तेव्हा अभिषेक म्हणतो की हो, डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जे काही सांगितलंय माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आलं आहे. आणि मी तुला सांगितलंय की हे बघ, तू कधीही आता उलट कुठे तुझ्या बायकोबरोबर वगैरे दिसू नकोस आणि शक्य तितक्या लवकर तिला बाजूला केलंस तर तेवढंच बरं होईल. हो, विसरू नकोस, असं म्हणून आता तो फोन ठेवतो. आणि नंतर मग आता सावरी म्हणते की खरंच हा अभिषेक ना माझ्या अगदी कामाचा आहे. खरं तर अभिषेकसारखा व्यक्ती मला भेटला बरंच झालं, कारण हा मुलगा बरोबर मला नशिबाने भेटलाय. मला माझे सगळे जे काही हिशोब चुकते करायचेत ना, ते या अभिषेकमुळे मी चुकते करू शकते. असं म्हणून सावनी आता स्वतःच खूप मोठ्या माजोरड्या माझात स्वतःशीच बोलत असते. तर तिला एक सीन आठवतो जेव्हा तिला अभिषेक भेटतो, तेव्हा जो काही प्रकार आहे तो सगळा सावनीला आठवतो. तरी ते अभिषेकची बायको आणि अभिषेक म्हणजेच अनु आणि अभिषेक दोघंजणही सावनीच्या मैत्रिणीकडे म्हणजे जोकडे ज्वेलरी खरेदी करण्यासाठी आलेले असतात. त्या जोकडे बघत अनु म्हणते की अरे डार्लिंग, हे बघ ना, हा जो काही नेकलेस आहे तो खूप महाग आहे, नको ना? तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की माय चार्मिंग लेडी, तुला काही हवं आहे ते खरेदी करू शकतेस तू, मी आहे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुला हवं ते खरेदी कर, पैशाबद्दल डोंट वरी, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. असं म्हणून आता अभिषेक तिला खरेदी करायला सांगतो आणि त्याचं प्रेमाचं बोलणं ऐकून तिलाही खूपच बरं वाटतं. नंतर मग आता जो म्हणते की बरं, तुम्हाला हा आवडलाय ना, मग आपण बघूया. तेवढ्यातच आता इथे समोर पेपर ठेवलेला असतो आणि त्या पेपरमध्ये बातमी असते. ती बातमी ऐकून आता अभिषेकला धक्का बसतो. त्या बातमीमध्ये हेडलाईन असते की सावनी भोईर यांनी सागर कोळी आणि मुक्ता कोळी यांची मागितली जाहीर माफी. सगळ्या असं मीडियासमोर जी काही माफी मागितली आहे त्या माफीचं सगळं काही लेख असतो, तो हे सगळं ती बघते. आणि मग मुक्ताचा फोटो हा पेपरमध्ये दिसतो, त्याचबरोबर सावनी हात जोडते तो देखील फोटोत भेटतो. मग आता इथे त्याच्या लक्षात आलेलं असतं की ही मुक्ता कोळी म्हणजे ही तीच आहे ना जिचा मला बदला घ्यायचा होता. आणि तो पटकन गालाला हात लावतो आणि ते बोलत बोलतच आता तो खूप चिडलेला असतो आणि त्याच्या डोळ्यातून एक रागाचा उद्रेक बाहेर येतो. समोर सावनी असते, ते सगळं काही बघते. आता हे सगळं वाचल्यानंतर अभिषेक म्हणतो की नाही, या मुक्ता गोळीला मला गाठलं पाहिजे, नाही मी हिला असं सोडू शकत नाही, माझा जुना हिशोब आहे. तेव्हा अनु म्हणते की काय झालंय? तेव्हा तो म्हणतो की काही नाही, ही मुक्ता कोळी बघतोय. तेव्हा मग सावनी तिथे असते आणि तेव्हा जो पण म्हणते की ही मुक्ता कोळी आली होती माझ्याकडे गेटअप चेंज करून खरेदी करण्यासाठी, परंतु मी तिला नंतर ओळखलं. तेव्हा आता इथे सावनी ही जोला येऊन भेटते आणि तिला मिठी मारते. तेव्हा जो म्हणते की काय सावनी, हा तुझा लूक असा कसा एकदम पालटलेला, माई म्हणजे कुठली वेगळी वगैरे काही स्टाईल बनवली आहेस की काय? अशी का झाली आहेस तू? असा तुझ्यामध्ये अचानक बदल कसा काय झाला आहे? तेव्हा सावनी आता मान खाली घालतच उत्तर देते आणि म्हणते की काय आहे ना, नशिबाचे खेळ आहेत, दुसरं काय. प्रत्येकाचं नशीब पालटत असतं, तसं माझं नशीब पालटले, बाकी काही नाही गजो, असं ती आता नजरेत खाली उत्तर देते. मग आता अभिषेकला ती बोलवते, एक मिनिट जरा याल का? तेव्हा अभिषेक येतो. तेव्हा मग सावनी विचारते की तुमची ओळख? तेव्हा तो म्हणतो हाय, मी डॉक्टर अभिषेक. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही हिला कसं ओळखता?
तुम्ही हिला ओळखता म्हणजे हिने तुमच्या कानाखाली वगैरे वाजवलेली आहे का? तेव्हा अभिषेक म्हणतो की हो, बरोबर आहे. त्यावेळेला मग ती म्हणते की डॉक्टर अभिषेक, कॅन आय हॅव युअर नंबर प्लीज? तेव्हा मग तो म्हणतो की हो, हो, चालेल, मी नंबर देऊ शकतो. आणि मग आता लगेच शुअर असं म्हणून तो नंबर देतो. जो आणि अनु दोघीही गप्पा मारत असतात. तेवढ्यातच सावनी त्याच्याकडून नंबर घेते आणि मग अभिषेकला ती त्या नंबरवरून भेटायला बोलावते. आणि मग सावनीला पूर्ण पक्क ठरलेलं असतं की अभिषेककडूनच मुक्ताचा चांगल्या प्रकारे बदला घ्यायचा. सावनीच्या डोक्यात लगेच पुढचे पुढचे प्लॅन शिजायला सुरुवात होते. आफ्टर ऑल मास्टर माइंड सावनी सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करते आणि मग विचार करते की बस, बरं झालं, म्हणजेच मुक्ताला त्रास देण्यासाठी कुठली तरी मला दुसरी व्यक्ती सापडली जो माझा मोहरा बनेल आणि मुक्ताला त्रास देईल. म्हणून आता सावनी खुश झालेली असते आणि म्हणते की फायनली मला आता ह्या अभिषेककडून स्वतःची काय ती मदत करून घ्यायला मिळेल. तेवढ्यात आता इथे अभिषेक सावनीला भेटायला बाहेर येतो आणि म्हणतो की यस, तुम्ही मला बोलावलंत का? आपण जोच्या घरी भेटलो होतो. तेव्हा मग सावनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की हो, अगदी बरोबर बोललात, मी तुम्हाला भेटायलाच बोलावलेलं होतं. मला सांगा, तुम्ही मगाशी न्यूजपेपरमध्ये जेव्हा मुक्ताला बघितलं तेव्हा मुक्ताचा तुम्हाला खूप राग येत होता ना? नाही म्हणजे तिने तुमच्या कानाखाली वगैरे वाजवली आहे असं आहे का? तेव्हा मग आता अभिषेकला धक्का बसतो की हा बाबा, हिला सगळं कसं काय कळलं? तेव्हा मग तो विचारतो की नाही म्हणजे तुम्हाला हे कसं समजलं? मी तर असं काही तुम्हाला सांगितलं नव्हतं. तेव्हा मग सावनी म्हणते की काय आहे ना, तुमची जेव्हा ती नजर होती मुक्ताचा फोटो बघितल्यानंतर जो तुम्हाला द्वेष वाटला, जो राग आला आणि जशा प्रकारे तुम्ही तुमच्या गालाला हात लावलात त्यावरून मी अंदाज बांधला की कदाचित मुक्ताने तुमच्या या अगोदर कानाखाली वाजवली असणार आणि त्याचाच राग तुम्हाला आलाय आणि त्याचा सूड तुम्हाला उगवायचा, म्हणूनच तुम्ही हे सगळं केलं, बरोबर की नाही? तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की यू गॉट इट राईट, बरोबर आहे. ती मुक्ता कोळी ही कॉलेजमध्ये असताना माझ्याशी खूपच रागाने, खूपच विचित्र वागली, सगळ्यांसमोर माझा अपमान केला आणि यू आर व्हेरी इम्प्रेसिव्ह की तुम्ही इतक्या माझ्या सहजतेने सगळं काही ओळखून घेतलं. आणि पण तुम्ही मला इथे का बोलावलं याचा अर्थ म्हणजे तुम्ही त्या मुक्ता कोळीला वगैरे ओळखताय का? तेव्हा मग सावनी म्हणते की येस, जसा तुला तिचा बदला घ्यायचा आहे ना, तसाच मलाही त्या मुक्ताचा बदला घ्यायचा आहे. आणि आपण दोघं एकाच ट्रॅकवर आहोत, म्हणूनच मी तुमचा नंबर घेतला आणि मग आपण या गोष्टी सहजपणे अगदी सोबत करू शकतो, म्हणूनच हे सगळं केले. हा मुक्ताशी डायरेक्ट बदला नाही घेता येणार, परंतु मुक्ताची जी नणंद आहे कोमल, तिच्याशी प्रेमाचं नाटक करून तुला हे सगळं करता येईल. तर बोल, तू आहेस का तयार या सगळ्यासाठी? आपण मुक्ताला दोघं मिळून धडा शिकवू शकतो. त्याच वेळेला आता अभिषेक तयार होतो, कारण त्याचाही यामध्ये स्वार्थच असतो एक प्रकारे. मग आता अभिषेक हा सावनीशी हातमिळवणी करतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत आहात तर आपण दोघंही मिळून त्या मुक्ता कोळीला बदला घेऊ शकतो. तेव्हा सावनी म्हणते की एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची, त्या मुक्ताला बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि मी जसं काही प्लॅनिंग सांगते तसं तसं तुला सगळं करावं लागेल. तू तयार आहेस तर मग आपण या गोष्टींना पुढे लावू शकतो. बोल, काय म्हणतोयस तू? तेव्हा अभिषेक म्हणतो की येस, तुम्हाला जे हवंय तसंच होणार आणि मी त्या मुक्ताला धडा शिकवण्यासाठी काहीही करू शकतो. फक्त आता त्या कोमलला मला भेटावं लागेल. तेव्हा मग सावनी म्हणते की ठीक आहे, तिचं लग्न ठरणार आहे, म्हणूनच आता या सगळ्या गोष्टी तू मॅनेज कर आणि मग त्यानंतर कोमलला स्वतःच्या प्रेमात पाड आणि बरोबर लग्नाच्या वेळेला तुला गायब व्हायचं आहे. आणि हो, तिला कळता कामा नये की तुझं लग्न झालं आहे. या गोष्टी लक्षात ठेव. आता या सगळ्यासाठी, या करारासाठी तो तयार होतो आणि सावनीला आठवतं की अभिषेक मला भेटला, एक प्रकारे खूप बरं झालं आणि तो सगळा घडलेला सीन इथे सावनीला आता लख्ख आठवतो. नंतर मुद्दामच अभिषेक हा कोमलला फोन करतो आणि दोघांच्या अगदी प्रेमाच्या गप्पा सुरू असतात. अभिषेक म्हणतो की कोमल, काय करतेस? तेव्हा ती म्हणते की नाही आहे, बसले, बोल ना, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की तसं नाही, मी जरा तुझ्याशी बोलावं म्हणून तुला फोन केला. काय ना, आपण फार कमी बोलतो, म्हणून म्हटलं की बोलावं आणि सध्या तरी तुझ्याशी खूपच बोलावं असं वाटतं. आणि मग आता कोमल जराशी लाजते. तेव्हा मग तो म्हणतो की बरं, मला माहिती आहे की तुला जरा हे बोलणं ऑकवर्ड वाटेल, मे बी मी जसं काही बोलतोय तुला आवडणार नाही, परंतु मला खरंच तुझी खूप आठवण येते. आय मिस युअर स्माईल. खरं तर मला बोलावंसं वाटत होतं म्हणून मी फोन केला. कसं आहे ना, दुसरीकडे मन रमवण्याचा प्रयत्न केला मी, मित्रांशी बोललो, चॅट केलं वगैरे, कामात बिझी केलं, परंतु नाही ना, तुझा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोरूनच नाही जाते. मी काय करू ना, मला खरंच काही कळत नाही, म्हणून म्हटलं फायनली तुला मी कॉल लावला. बघ, तुला आवडते का? आपण भेटू शकतो का कॉफीला वगैरे? तेव्हा मग आता हे समोरूनच जेव्हा कोमल विचारते तेव्हा त्याला तर खूप बरं वाटतं. तो म्हणतो की ओके, चालेल.
आणि मुक्ता वहिनी खूप छान कॉफी बनवते, मला ऐकायला मिळालं होतं. कोणी बरं मला सांगितलं होतं? तेव्हा मग ती म्हणते की स्वातीताईंनी सांगितलं असेल. मग ती म्हणते की हो, आपली वहिनी तर चांगलीच कॉफी बनवते, परंतु आपण बाहेर कॉफीला भेटू शकतो का कॉफीवर वगैरे? तेव्हा तो म्हणतो की ओके, हे तर खूपच छान आहे, आपण गप्पा मारू शकतो. परंतु तुला चालणार आहे का आपण बाहेर भेटलो तर? तेव्हा ती म्हणते की हो, चालेल, आपण बाहेर भेटूया, म्हणजे आपलं बोलणं होईल. तेव्हा मग तो म्हणतो की ओके, चालेल, मग मी तुला वाटलंच तर गाडी पाठवतो, तू माझ्या एरियामध्ये येशील का? तिथे मी तुला गाडी पाठवतो. तेव्हा ती म्हणते की नको, गाडीची नाही गरज, मी येईन, मी माझं माझं मॅनेज करू शकते. तेव्हा मग तो म्हणतो की वा, हे तर खरंच खूप चांगलं आहे, चालेल, तू येशील तर खूप बरंच होईल. तेव्हा मग आता ती म्हणते की ओके, फायनल, आपण कॉफी शॉपमध्ये भेटूया. मग आता अभिषेक म्हणतो की चालेल, आपण दोघं भेटूया, मी तुझी वाट पाहतो. असं म्हणून आता अभिषेक या सगळ्यामुळे खूपच खुश झालेला असतो. फायनली कोमल आणि त्याचं बाहेर भेटणं होणार, म्हणून इथे आता अभिषेक हा खूप खुश असतो. तर कोमल म्हणते की ठीक आहे, चालेल, आपण बाहेर डेटवर भेटूया, म्हणजे आपल्यात बोलणं होईल. आणि हे सगळं खरं तर मी एकदा विचारते, कन्फर्म करते आणि मग तुम्हाला कळवते, चालेल ना तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की येस येस, नक्कीच, आपण भेटूया आणि मग काय ते बोलूया. आणि अभिषेक म्हणतो की हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस, हवं तर तुला मी गाडी पाठवतो. परंतु कोमल त्याला नकार देते आणि म्हणते की नको, काहीच गरज नाही आहे, मी येऊ शकते आणि मी येईन. आता कोमल मात्र फोन ठेवते. अभिषेकचा हा हेतू साध्य झालेला असतो आणि अभिषेक आता खूप खुश असतो आणि तो एका वेगळ्याच हेतूने खुश असतो, परंतु कोमल मात्र एकदम प्रेमळ भावनेने खुश असते. अभिषेक म्हणतो की फायनली फायनली आता मी पुढचं टोक गाठलं आहे, आता ही कोमल मला भेटायला येणार बाहेर. मग आता मी हिच्याशी इतक्या प्रेमाने वागेन, इतकं छान वागेन की ही कोमल माझ्या प्रेमात फार वेडीच झाली पाहिजे. आणि मग अभिषेकने इथे पूर्णपणे ठरवलेलं असतं की कोमलच्या बाबतीत काय घ्यायचा आहे अंदाज, आणि कोमलला तो कॉफी शॉपमध्ये बोलून मुक्ताचा बदला पूर्ण करण्यासाठी तयार असतो. तो म्हणतो की मुक्ता कोळी, आत्ता मात्र मी या बाबतीत काही मागे हटणार नाही, आणि तो कॉफी शॉपमध्ये जाण्याची तयारी करण्यासाठी आता बाजूला निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सावनी सारखे सारखे अभिषेकला कॉल करत असते आणि त्याचा कॉल लागत नाही आणि ती वैतागते आणि म्हणते की काय, हा आहे तरी कुठे मूर्ख, याला किती कॉल लावते मी, परंतु हा एकही कॉल उचलत नाही आहे. या अभिषेकला झालं काय, याचा फोन नंबर कसा लागत नाही आहे, मला कळत नाही आहे, आता ह्याला मी कसं समजावू? तर इथे सागर हा मिहिरशी बोलतो आणि म्हणतो की बरं, हे जे काही प्रेझेंटेशन आहे ते मी तुला पाठवतो, त्याच्यावरच माझं काम सुरू आहे, बरं ठीक आहे, मी तुला करतो नंतर फोन. असं म्हणून तो फाईल पाठवतो आणि फोन ठेवतो असं म्हणतो. आणि इथे समोरून त्याला कोमल आणि मुक्ता आलेले दिसतात. तेव्हा आता कोमल त्याच्याकडे येते आणि जराशी घाबरतच त्याला म्हणते की दादा, मला जरा बोलायचं आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की बरं ठीक आहे, चल मिहिर, मी नंतर बोलतो. असं म्हणून तो फोन ठेवतो आणि म्हणतो की बोला मॅडम, काय काम आहे? तेव्हा ती म्हणते की दादा, मला जरा एक परमिशन घ्यायची होती तुझ्याकडून, एक गोष्टीची परवानगी. तेव्हा मग तो म्हणतो की बरं बोला मॅडम, काय झालं, कशाबद्दल परवानगी? मुक्ताचं मात्र कोमलच्या बोलण्याकडे एकदम एकटक लक्ष असतं आणि मुक्ता ती बोलते म्हणून पटकन पुढे येऊन उभी राहते ऐकण्यासाठी की त्यांचं काय बोलणं सुरू आहे. मग आता ती म्हणते की दादा, मला ना जरा जायचं होतं अभिषेक बरोबर कॉफी प्यायला बाहेर, मग मी जाऊ शकते का, मी जाऊ का, असा प्रश्न ती दादाला विचारते. त्यावेळेला आता सागर हा तिच्याकडे बघतच राहतो आणि हसतच म्हणतो की अगं काय, अगं कॉफी प्यायला जातेस ना अभिषेक बरोबर बाहेर, मग इतकं विचारण्याची काय गरज आहे? आणि हो अगं, इतकं घाबरतेस कशाला, जाऊन भेटून ये, बोल त्याच्याशी, गप्पा मार, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला तर वाटलं की असं काय वेगळं बोलायला आली आहेस, चक्क तू मला जाण्यासाठी परमिशन घ्यायला आली आहेस, काहीच गरज नाही आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला बाहेर भेटायचं आहे ना, तुम्ही भेटा. बरं एक काम कर, आता तुला गाडी देऊ का मी, तू गाडीने जाशील का? तेव्हा ती म्हणते की नको दादा, मी जाईन. आणि मग आता ती पटकन जाऊन त्याला भेटते आणि खूप खुश होते. नंतर दादा विचारतो की बरं, क्रेडिट कार्ड हवं आहे तर घेऊन जा. तेव्हा ती म्हणते की नको, काहीच नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा तो म्हणतो की अच्छा, म्हणजे गाडी नको, क्रेडिट कार्ड नको, याचा अर्थ गाडीने रिटर्न सोडण्यासाठी कोणीतरी येणार आहे. मग ती खुश होते आणि नंतर म्हणते की दादा, काहीच नको यातलं, मी जाईन. आणि ती खुश होऊन आता पुन्हा सागरला मिठी मारते. तेवढ्यातच आता सागर म्हणतो की अगं हो हो, किती ते खुश व्हायचं, मला कळतोय, आनंद अगदी ओसंडून वाहते आमचा. असं म्हणून आता ती पण खुश असते. तेवढ्यातच तिथे मुक्ताला मात्र टेन्शन आलेलं असतं, तिचा जीव वरखाली होतो. ती आता पटकनच न राहता येतं म्हणून कोमलला विचारते, बरं ऐकलंस का कोमल, तू आता चाललीच आहेस ना कॉफी शॉपमध्ये, बरं मला सांग, तू कुठे जातेस? तेव्हा ती म्हणते की वहिनी, अगं आम्ही इथे PG रोड जवळच्याच कॅफे शॉपमध्ये भेटणार आहोत. तेव्हा ती म्हणते की अगं अच्छा, तिथे PG रोडला जातेस का?
अगं माझ्या लक्षात आलं, माझं पण ना तिथेच एक काम होतं. मग मग मी तुला जाता जाता वाटलंच तिथे कॉफी शॉपमध्ये सोडेन, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे कोमलचा मात्र हिरमोड होतो. तेव्हा मग कोमल म्हणते की अगं वहिनी, आमचा कदाचित प्लॅन चेंज होऊ शकतो, दुसरीकडेही भेटू शकतो. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं प्लॅन तर चेंज झालाच नाही आहे ना, तुला तयार व्हायचं आहे. जा तू तयार हो आणि प्लॅन चेंज झालास तर मग आपण बघूया ना. असं म्हणून ती तिला पाठवून देते आणि मग मुक्ता आता पुढे जाते. तेवढ्यातच सागर तिच्यातला चोर पकडतो. सागर म्हणतो की मुक्ता, या या जरा इकडे या, 1 मिनिट बसा इथे. तेव्हा मुक्ता तिथे बसते. सागर म्हणतो की काय मुक्ता, वाटलंच होतं मला आपल्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. नाही म्हणजे आपल्याला शांत बसायचंच नाही आहे ना, कुठल्या तरी गोष्टींचा विचार करतच राहायचा आहे. तेव्हा मुक्ता आता लाजायला लागते. तिला कळतं की सागरने आता चोरी पकडली आहे आपली. सागर म्हणतो की मुक्ता, काय तुमचं हे सगळं मला कळलं आहे, तुमचं मन शांत नाही आहे. किती तुम्हाला कोणीही काही समजावलं तरी तुमचं तेच सुरू आहे. तुमच्या डोक्यातनं त्या गोष्टी जातच नाही आहेत बहुतेक. तेव्हा मुक्ता आता गप्प बसते आणि सागर म्हणतो की काय, अजूनही त्या मुलाबद्दल शंका वाटतच आहे ना? तो अजूनही काय करतोय, कसं करतोय या बाबतीतच तुमच्या डोक्यात मनात चालू आहे ना? तेव्हा मुक्ता म्हणते की हो सागर, तुम्ही बरोबर बोलताय, अजूनही मनातून काही गोष्टी जात नाही आहेत. सागर म्हणतो की मुक्ता, मला कळतंय तुम्ही हे जे सगळं काही करताय, वागताय, बोलताय ना, त्यावरून अगदी स्पष्ट समजलं मला. अजूनही तुम्ही त्या मुलावर संशय घेतायच आहात. खरं तर आता तुम्ही मला या क्षणाला आपण बोललं पाहिजे. खरं तर आपल्यामध्ये चर्चा झाली पाहिजे. आपणही कुठेतरी कॉफी शॉपवर जायला हवं. नवऱ्याला कॉफी शॉपमध्ये न्यायचं, त्याच्याबरोबर वेळ घालवायचं. हे सोडून तुमचं बाकीच्यांबरोबरच कॉफी शॉपमध्ये जाणं आहे. आणि जाऊन तिथे कराल काय? लक्ष ठेवाल चारी बाजूने. तिथे हेरगिरी कराल कॉफी शॉपमध्ये. तो मुलगा कसा वागतोय, काय बोलतोय, याकडे सगळं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे म्हणून चाललायत ना तिकडे. मला माहिती आहे तिथे तुमचं काही काम नाही आहे, नाही आहे ना? तेव्हा पटकन मुक्ता म्हणते की नाही. आणि पटकन बोलते की नाही नाही, खरंच आहे सागर माझं काम तिकडे. तेव्हा सागर म्हणतो की मी तुम्हाला ना मुक्ता बरोबर ओळखतो. तुम्ही आता जे काही बोलताय ना त्यावरून मी तुम्हाला बरोबर समजलं आहे की तुम्हाला त्यांच्यावर हेरगिरी करायला जायचे. अहो तुम्हाला कळत नाही आहे का, आजकालच्या मुलांना हे सगळं नाही आवडत, असं स्पाय वगैरे ठेवलेलं. तुम्हीच म्हणता ना मम्मीला की असं आवडत नाही, त्यांच्याशी बोलू दे. आजकालच्या जनरेशनला स्वतःशी बोलता आलं पाहिजे, एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे, बरोबर की नाही? मग आता तुम्हीच हे सगळं विसरताय का तुमच्या सोयीनुसार? तेव्हा सागर म्हणतो की बोला बोला, मी उत्तराची वाट बघतोय. आता मुक्ता लाजते, आपली चोरी पकडली म्हणून ती आता गप्प गप्प असते. सागर म्हणतो की मुक्ता, कसलाही विचार करण्याची गरज नाही. मी तुम्हाला त्या दिवशीही सांगितलं आणि आत्ताही सांगतो की कुठल्याही गोष्टीचा विचार करू नका. हे बघा, तुम्ही जे काही बोलता, जे काही वागता ते मला स्पष्ट कळतं, परंतु त्याच्यावर जरासा विश्वास ठेवा. आजही गोष्टी तशाच आहेत जशा काल होत्या. म्हणूनच आता तुम्ही हे सगळं थांबवा. जसं आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित घडत आलं आहे ना, तसंच पुढेही घडेल. कोणत्याही प्रकारचा अनर्थ किंवा विघ्न होणार नाही. तुम्ही नका काळजी करू या लग्नामध्ये, असं सगळं तो तिला सांगतो. आणि मग आता मुक्ताला पुढे काय बोलावं काहीच सुचत नाही. तिची बोलती सागरने बंदच करून टाकलेली असते. तर इथे मुक्ता ही शांत असते, ती काही त्यांच्याबरोबर जात नाही. परंतु आता इथे सावनी ही अभिषेकच्या ऑफिसच्या बाहेर आलेली असते. ती घाबरलेली असते. ती म्हणते की अरे अभिषेक इकडे, असं म्हणून ती त्याला शुकशुक आवाज देते. अभिषेक हा गाडीबरोबर असतो आणि म्हणतो की काय, इथे या. तेव्हा ती त्याला म्हणते की अरे तू इकडे, आणि खुणावते. तेव्हा अभिषेक येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं? मग ती त्याला ओरडते आणि म्हणते की अरे तुला कळतंय का मी काय बोलते ते? अरे त्या बाजूला गाडीच्या इथे कॅमेरा आहे म्हणून तर मी तुला इथे बोलावून घेतलं, आणि तुला कळतंय का मूर्ख? अरे किती कॉल करते मी तुला, परंतु तू कॉलच उचलत नाही आहे. तेव्हा मग आता इथे तो म्हणतो की बोला पटकन, काय झालं? ॲक्च्युली काय आहे ना, माझा फोन हा अगदी चार्जिंग संपली होती म्हणून त्याला मी डू नॉट डिस्टर्ब मोडवर टाकला आहे. बोला काय झालं? तेव्हा ते म्हणते की तुला कळतंय तू काय करतोय ते? अरे तू फोन बंद करून बसलाय. जर मला इमर्जन्सी तुझ्याशी काय बोलायचं असलं, काही मेसेज द्यायचा असला, तर मग मी तुला कसं देणार आहे, कसं करणार आहे तुझं? त्याला काही कळतंय की नाही? अरे फोन जरा तरी चार्ज करून ठेवायचा ना. इतका बेजबाबदार कसा वागू शकतोस तू? अरे तू हे जे सगळं काही वागतोय ना, त्याने तू खूप चुकतोय. अशा प्रकारे आपण दोघंही अडकू, तुला कळत नाही आहे. अभिषेक म्हणतो की फाईन फाईन, माझं चुकलं. आता बोला काय झालं, तुम्ही मला का भेटायला बोलवले? तेव्हा ती म्हणते की अरे बाबा अभिषेक, तुला माहिती नाही आहे, ती मुक्ता अजून शांत बसलेली नाही आहे. ती मुक्ता काही ना काहीतरी किडे करतच आहे. ती अजिबात शांत नाही आहे. आता तर त्या मिहीरला पुन्हा तिने तुझ्यावर हेरगिरी करायला ठेवलं आहे. तुला कळतंय का? तो मिहीर पुन्हा आता तुझ्यावर वॉश ठेवणार, आणि त्याला जरासंही 19-20 इकडे तिकडे जाणवलं की तो मात्र काय करेल याची खैर नाही आहे. तो आता तुझ्या नजर कैदेत असतं, तू त्याच्या नजर कैदेत असशील, आणि ते जे काही करणार आहे तो सगळं करत राहणार. आणि मात्र तुझ्यामधून एकही काही दोष आढळला तर तू संपलास, लक्षात ठेव.
आणि जर असंच करत राहिलास तर तुझी वाट लागेल, तुझ्याबरोबर माझीही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अभिषेक, माझं सगळं काही स्टेकवर लागलं या सगळ्या गोष्टीमुळे, म्हणूनच तुला व्यवस्थित काय ते करावं लागेल. आता अभिषेक म्हणतो की चिल चिल, मला कळतंय तुम्हाला काय बोलायचं आहे ते, तुम्ही अजिबात घाबरू नका. त्यावेळेला ती म्हणते की सध्या तरी आता तू तुझ्या बायकोबरोबर वगैरे अजिबात दिसू नकोस. एक गोष्ट चांगली लक्षात ठेव, जर तू हे काही केलंस तर मात्र सगळं काही संपून जाईल. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही शांत व्हा. तुम्हाला माहिती आहे ना, माझा जो काही चाम आहे आणि माझं जे काही बोलणं आहे ते इतकं मस्त आहे की आत्तापर्यंत कोमल माझाच विचार करते, ती माझ्या प्रेमात आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा ती म्हणते की काहीही कर, परंतु कोमलला इतकं वेड्यासारखं प्रेमात पाड की जरीही मुक्ताने या बाबतीत काही गोंधळ निर्माण केला तरीही तिने तुझ्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. काहीही झालं तरीही तिने फक्त तुझा विचार केला पाहिजे. मुक्तालाही या बाबतीत तिने मागे पाडलं पाहिजे. तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी, तुम्ही काळजीच करू नका. हे तुम्ही जे बोलताय ना हे आणि तसंच होणार आहे. अजिबात दुसऱ्या काही गोष्टी घडणार नाहीत. कारण तशा प्रकारे मी कोमलशी बोललोच आहे आणि सगळ्यांना इम्प्रेस केलेलंच आहे. त्यामुळे आता तुम्हाला घाबरण्याची अजिबातच गरज नाही. तेव्हा मग ती म्हणते की बघ, जे काही सांगितलंय ते अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेव. आणि मिहिरचं तुझ्यावर लक्ष असेल, तो काही करू शकतो, कुठेही असू शकतो. आज उद्या परवा कधीही भेटेल, परंतु तेव्हा कुठल्याही क्षणी तू कुठल्याही चुकीच्या परिस्थितीत आढळला पाहिजे नाहीस. नाहीतर मग तो त्या मुक्ताला सगळं सांगणार आणि मग सगळं काही संपवणार, लक्षात ठेव. तेव्हा मग कोमलचा फोन आलेला तो दाखवतो आणि म्हणतो की हे बघा पुरावा, आता आम्ही दोघं बाहेर भेटतोय. आणि असं म्हणून मी जाऊ का, तो बाजूला निघून जातो. आणि सावनी मात्र खुश होते आणि म्हणते की चाम चाम माय फूट. याचा चार्म आणि कसला काय हा ह्याचाच याला माहिती. परंतु ठीक आहे सावणी, हा अभिषेक तुझ्या कामाचा आहे, त्याच्यामुळे आता याचा तुला उपयोग करून घ्यावाच लागेल. काहीही झालं तरीही या अभिषेकला आता चांगलंच तोंडावर पाडलं पाहिजे आणि मुक्ताचा चांगलाच वापर करून घेतला पाहिजे. हे सगळं आता ती सावणी बडबडत असते आणि अभिषेकने आता सगळं काही व्यवस्थित केलं तर सगळं चांगलं, म्हणून ती खुश होते. आता इथे मुक्ता ही सागरला कॉफी आणून देते आणि म्हणते की सागर हे घ्या कॉफी, तुमच्यासाठी गरमागरम. तेव्हा सागर म्हणतो की वाव, खरंच माझ्यासाठी ही मस्त कॉफी. म्हणजे तुम्ही आज काय मला काम करून देणारच नाही आहेत का? तेव्हा मुक्ता चूक असं करते आणि म्हणते की नाही, आज आपल्याला बोलायचं आहे. तेव्हा मग ती सागरला म्हणते की सागर ॲक्च्युली ना, तुम्ही मगाशी मला जे काही बोललात ते मला पटलं. आपणही कुठेतरी असं बाहेर फिरायला जायला हवं. म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांमध्ये संवाद व्हायला हवं. जरा कसं एकमेकांना वेळ दिला गेला पाहिजे. हल्लीकडे या बाबतीत असताना आपलं बोलणं पण होत नाही आहे ना. तेव्हा मग सागर म्हणतो की म्हणजे म्हणजे मला तुम्हाला माझं म्हणणं पटलं खरं तर. तेव्हा मग आता इथे मुक्ता म्हणते की हो, मग आपण जाऊया का बाहेर कुठे? तेव्हा सागर म्हणतो की कुठे? कॉफी शॉपमध्ये वगैरे जायचं आहे का तुम्हाला? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, मला ना असं छान मोका कॉफी वगैरे प्यायचे. म्हणजे कसं असं पिझ्झा, स्लाईस ब्रेड असं काहीतरी वेगळं खाण्याची चव आली आहे मला. म्हणून मला असं वाटतंय की आपण कॉफी शॉपमध्ये जावं. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्हाला कॉफी शॉपमध्ये जायचं आहे. मग एक काम करूया का, आपण PG रोडवरच्या कॉफी शॉपमध्ये गेलो तर चालेल का तुम्हाला? त्याच वेळेला आता असं म्हटल्यानंतर मुक्ता खुशच होते आणि मुक्ता म्हणते की अगदी बरोबर, म्हणजे त्या कॉफी शॉपमध्ये गेलो तर अगदी छानच आहे आणि तिकडची कॉफी तर मला खूपच आवडते. असं म्हणून आता ती खुश होते. सागर म्हणतो की कळलंच, मला वाटलंच तुम्हाला तिकडेच जायचं आहे ना, त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्यावरच लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. आता मुक्ताचा डाव त्याला पुन्हा कळतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की घरीच आता अभिषेक आलेला असतो आणि म्हणतो की मला सांगा जरा मुक्ता वहिनी, तुम्ही त्या मिहिरला माझ्या एरियामध्ये माझ्यावर वॉच वगैरे ठेवायला पाठवलं होतं का? नाही, म्हणजे मला तसं कळलं की तुम्ही माझ्यावर वॉच वगैरे ठेवताय. जर तुम्हाला असंच वाटत असेल तर प्लीज, तुमची जोपर्यंत मनाची तयारी होत नाही किंवा तुम्हाला माझ्यावर संशय आहे तोपर्यंत आपण या गोष्टी थांबवूया. आणि मी कोमलला आता कुठेही भेटत नाही. तर सागर आता बोलतो त्यावर अभिषेक सांगतो की नाही नाही दादा प्लीज, ठीक आहे, आत्ता मी काही कोमलशी बरोबर भेटायला कुठेही जात नाही आहे. कोमलला इथेच घरी राहू दे, मी निघतो. आणि असं म्हणून आता कोमलच्या देखतच अभिषेक निघून गेलेला असतो आणि कोमलला आता तिचा म्हणजेच मुक्ताचा खूप राग येतो. तर सागर आता मुक्ताला रूममध्ये म्हणतो की मुक्ता हे बघा, जोपर्यंत काही गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत पटत नाही. आता तुम्हालाही कळलंच असेल की अभिषेक किती चांगला मुलगा आहे. आता मुक्ता ही कोमलला म्हणते की कोमल, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, खरंच खूप चुकलं माझं. आता इथून पुढे मी कधीही त्या अभिषेकवर संशय घेणार नाही आणि तुमच्या बाबतीत मी नेहमी सपोर्ट करेन आणि तुमच्या लग्नासाठी मी तयार आहे. आणि इथे हे सगळं सावनीने ऐकलेलं असतं आणि आता हे ऐकल्यावर मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो. तर आता नेमकं पुढे काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.